14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका असल्याचे आंबेडकर अनुयायांचे मत आहे। स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे। नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे। या भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा या नागरिकांनी केला आहे। दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याचा विरोध सर्वसामान्य बौद्ध जनता करत आहे। इथली जे स्मारक समिती आहे, ज्या पार्किंगच्या नावाखाली हे जे एवढं मोठं बांधकाम करण्यात आलं, इथं 14 ऑक्टोबर दसऱ्याला लाखोच्या संख्येने लोक इथं गोळा होतात, बाबासाहेबाला श्रद्धांजली द्यायला येतात। ही आमची प्रेरणाभूमी आहे, ही आमची ऊर्जाभूमी आहे। या ऊर्जाभूमीवरती हे बांधकाम करून लोकांना बसण्या उठण्यासाठी देखील जागा राहणार नाही। आणि जेव्हा लोक लाखोच्या संख्येने तेव्हा पार्किंगसाठी आम्हाला जागेची आवश्यकता पडत नाही, लोकांना बसायला जागा नाही, पार्किंगची तर आवश्यकताच नाही। तरी हे जे कमिटीचे लोक आहे, या लोकांना सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता RSSच्या लोकांसोबत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत या लोकांनी मिलीभगत करून एवढं जर सर्वसामान्य लोकांची जनतेची जागा आहे, जी धम्मभूमी आहे, ही आणि बळजबरीने इथे ऑक्युपाईड करण्याचं काम केलं। इथे सर्वसामान्य लोकांचा काय उद्देश आहे? सर्वसामान्य जनतेला याचा काही एक तीळ मात्र देखील लाभ नाही आहे। इथं आम्हाला बसायला जागा नाही, तर पार्किंगची आम्हाला आवश्यकता नाही आहे। सौंदर्यीकरण जे बाहेर होते आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, परंतु जे अंडरग्राऊंड त्यांनी पार्किंग आणि ते सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि आणखी काहीतरी बरंच काहीतरी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे सर्वांचं। त्याचं कारण असं आहे की त्यांनी अंडरग्राऊंड खोदता ते इथपर्यंत गेलेले आहेत, म्हणजे स्तूपाच्या जवळपास गेले आहेत। आणि उद्या समजा तिथे बॉम्बस्फोट जर झाला तर ते पूर्ण स्तूप खाली येईल, कारण की त्या एक RSSचं प्लॅनिंग आहे। RSS कसं करते की 50 वर्षाच्या पुढचं प्लॅनिंग करते। आता इथे बोद्धगयेला देखील बॉम्बस्फोट RSSनं घडवून आणला होता। तर याला हे त्यांना खुपते आहे त्यांच्या डोळ्यामध्ये, कारण की महाराष्ट्राचा जेव्हा हे दाखवण्यात येतो, चित्र दाखवण्यात येतं किंवा नागपूरचं चित्र, तर हे स्तूप दाखवावं लागतं त्यांना। आणि हे सन्मानाचं चित्र आहे बौद्ध धम्मीयाचं, ते त्यांना नको आहे। आणि त्यांच्यामुळं त्यांनी काय करते, अंडरग्राऊंड बनवलं आणि काही दिवसानंतर बॉम्बस्फोट घडवतील तिथं, हे पूर्ण खाली येईल। दीक्षाभूमीची आपली जागा आहे, ही ऊर्जा भूमी आहे सगळ्यांची आणि ज्ञानभूमी आहे। इथे कुठलंच हे असे आंदोलन व्हायला नको होते। पण आम्ही 2 महिन्याच्या आधी जेव्हा गवई सरांशी बोललो, त्यावेळेला त्यांनी आम्हाला याचं प्लॅनिंग काही सांगितलं नाही। आम्ही 4 लोकांना विचारलं तेव्हा की तुमचं प्लॅनिंग काय आहे। समितीला जाऊन आम्ही मीटिंग केलेली आहे। त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की अजून आमचं काही प्लॅनिंग झालेलं नाही आहे की आम्ही काय करणार आहोत। पण त्वरितच त्यांनी हे सगळे एवढे मोठे मोठे खड्डे जेव्हा आम्हाला दिसले आणि लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी लोकांना म्हणजे भूल पाडत आहेत, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला। आणि इथे सगळं RSSचं पूर्ण घोड आहे हे 100% आम्ही सांगत आहे। हा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे। आता त्याच्यानंतर या ठिकाणी पार्किंग बंद होणार आहे असं म्हटलं आहे त्यांनी आता। परंतु माझी एक डिमांड आहे, उद्यापासून ही डिमांड असायला पाहिजे, 4.5 एकर बाजूची जमीन दीक्षाभूमी परिवाराला भेटली पाहिजे। या ठिकाणी आता लोक मावत नाही आणि ते जर त्या ठिकाणी जागा मिळाली तर फार चांगला होईल आणि त्याच्यामुळे आंबेडकरी जनतेचा त्याच्यामध्ये विजय होईल। ते आंदोलन हातात घेतलं पाहिजे लोकांनी। हे जे उत्खनन केलं दीक्षाभूमीच्या समोर, याच्या विरोधात आपण सगळेजण आलो। आमचा विकासासाठी विरोध नाही। आता जे बोलले 4.5 एकर, आम्हाला 4.5 एकर जमीन भागत नाही। आमची हे जशी होती भूमी तशी आमची खाली करून पाहिजे आणि विकासाच्या विरोधात नाही आम्ही। हे जे बाजूची आहे 15 एकर जमीन कृषी विद्यापीठाची आणि समाज कल्याणची, हे जमीन सरकारने आम्हाला द्यावं, आम्ही तिथं विकास करायचा।
त्या जागेवर विकास करायचा. ही जागा आम्हाला दिवसेंदिवस कमी पडत आहे. इथून हे आंबेडकर कॉलेजची जागा, हे सुद्धा कॉलेज तिकडे गेलं पाहिजे. हे निवास आहे, भिक्खू निवास, हे सुद्धा तिकडे. हे भूमी पूर्ण आम्हाला जशी होती तशी पाहिजे आणि हे सगळं बांधकाम आम्हाला त्या 15 एकरच्या भूमीत पाहिजे. हा सगळा विकास तिथं झाला पाहिजे. या भूमीवर विकास नको. आधीच विकास भरपूर आहे. फक्त आम्हाला वाहनासाठी हे जागा नाही पाहिजे, जनतेला पाहिजे हे जागा. जनतेला जागा कमी पडत आहे, वाहनासाठी हे जागा नाही आहे. वाहनाची त्यांनी व्यवस्था करा. कारण 5 किलोमीटरपासून रांगा लागतात, तेव्हा कुठं कोणाला अडचण आली वाहतुकीची, कोणाला पार्किंगची गरज. मग यांनाच कसं काय सुचलं इथं पार्किंग करायची. आणि ते दीक्षाभूमीच्या जे मेन दीक्षाभूमी आहे त्या भूमीच्या 25 फुटावर हे अंडरग्राऊंड पार्किंग करायची. हे याच्या डोक्यात आलं कसं. उद्या जर गर्दीमध्ये एखाद्या वाहनानं आणलं काही त्याच्यात आणि अंदर घातल्यानं उडवून दिलं तर काय करता. स्मारक समिती आणि सरकारने जे काही बांधकाम सुरू या दीक्षाभूमीवरती केलं, खरं म्हणजे सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही आणि सौंदर्यीकरण झालंच पाहिजे. परंतु या जनमानसामध्ये पार्किंगच्या संदर्भानं जो काही आक्रोश निर्माण झाला, तर त्या आक्रोशासंबंधी स्मारक समितीच्या सदस्यांनी आणि MMRDचे जे काही हे असतील सरकारची माणसं, त्या MMRDच्या लोकांनी हा जनसमूह जिथे आलेला आहे, तर मला वाटते की त्यांनी या समूहासमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण जे बांधकाम इथे होत आहे, या बांधकामामुळे या स्तूपाला धोका निर्माण झालेला आहे. कारण जी माती असते त्या माती ही एकसारखी नसते. मातीमध्ये अनेक लेअर असतात. अनेक लेअर खोदल्यानंतर मुरम हा निघतो तिथे. आणि मग जेव्हा ते पोकल्या नसते, जेव्हा त्याला ते झटका मारते ते खोदण्यासाठी, तर त्याचं व्हायब्रेशन हे कमीत कमी 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत त्याचा व्हायब्रेट होते. आणि मग 1 फुटाच्या 1.5 फुटा 500 मीटरच्या अंतरावर स्तूप असेल, तर त्या पोकल्यांनी तिथलं खडकावर जर ते मारलं असेल तर त्याचं व्हायब्रेट डायरेक्ट दीक्षाभूमीला त्याचं पोचलेलं आहे. त्याच्यामुळे खाली त्यांनी 4 खांबसुद्धा लावलेले आहेत. तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पिंपळ झाडाला काही धोका निर्माण होणार नाही का, की हा पिंपळ हे विरान याच्यामध्येही निर्माण होते, तर ते सुरक्षित राहील. पण ज्या आर्किटेक्चरनी या स्तूपाचं आयुष्य 100 वर्ष ठेवलं असेल, तर या बांधकामामुळे या स्तूपाचं आयुष्य 50 वर्ष झालेलं आहे आणि सामान्यासमोर हा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून समितीने यावं आणि तात्काळ इथलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सौंदर्यीकरणाचं तर त्यांनी करावं. पण जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे, या पार्किंगमुळे प्रदूषण होईल. उद्या एखादेही अतिरेकी लोक एखादी वाहन घेऊन आले आणि तिथे ते वाहन ठेवलं आणि एखादा ब्लास्ट झाला तर स्तूपासहित हे उडून जाईल. म्हणजे पुढचे जे धोके आहे, प्रदूषणाचा धोका आहे, तिथे जे काही गाड्यांचा आवाज होईल त्या गाड्यामुळे सुद्धा या स्तूपाकडे व्हायब्रेट होईल. म्हणजे त्याला भगदाड पडू शकतात किंवा ते क्रॅक होऊ शकते. आपण जेव्हा रिंग रोडवर राहतो तर पाहतो की त्या जेव्हा गाड्या चालतात तर आपल्या घराला तडे येतात. तर मला असं वाटते की हे तडे येऊ नये याच्यासाठी ज्या काही त्यांनी उपाययोजना केल्या असतील, या जनसमूहासमोर यावं आणि त्यांनी सांगावं. म्हणजे सौंदर्यीकरण करावं, पण पार्किंगची व्यवस्था जर करायची असेल तर त्यांनी जे क्रिकेट ग्राउंड आहे, ज्या क्रिकेट ग्राउंडचा पैसा जोशी नावाचा ब्राह्मण खातो, त्याला थांबवायचं असेल तर तिथे पार्किंगची व्यवस्था करावी आणि ती जागा समाजासाठी उघडून द्यावी, असं मी सरकारला आवाहन करतो. मायाताई घोरपडे हे सर्व आंबेडकरी जनता हे एकत्रीकरणासाठी आलेले आहे. हे एकच म्हणणं आहे सर्वांचं, या दीक्षाभूमीवर धार्मिक स्थळावर अंडरग्राऊंड पार्किंग नको आहे आणि हे विकास कामाला आमचा विरोध नाही. जे बाहेरून लोक येतात 8 वाजता ही जी लाईटिंग बंद होते त्याला पण आमचा विरोध आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना एवढा प्रकाश निर्माण करून दिला, हे अंधारात का राहते 8 वाजता, हे चुकीचं आहे ना. हे सगळे लोक जे बसलेले आहे आणि यांनी सर्व आढावे घेऊन कोणाला काही सांगत नाही, आपणच निर्णय घेतात. आणि जे बाहेरून लोक येतात सर, तर यात्री निवास तयार करा. हे आम्हाला हे
विकासाचा विरोध नाही आहे, सौंदर्यीकरणाचा विरोध नाही आहे, पण सर्व जनतेचं एकच म्हणणं आहे, अंडरग्राऊंड पार्किंग नको आहे. हे 15 ते 20 दिवसापासून हा जनआक्रोश जो आहे हा खूप मोठा संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात पसरलेला आहे. ह्या दीक्षाभूमीवर कोणताही सौंदर्यीकरण होऊन द्या, किती सौंदर्यीकरण होऊ द्या, फक्त दीक्षाभूमी खोदायची नाही, इथे कोणतंही अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको अशा लोकांच्या भावना आहेत. कमीत कमी 12 तारखेपासून 7 ते 8 जनरल पब्लिकच्या मिटिंगा झाल्या. सर्व बौद्ध अनुयायी होते, मोठे मोठे इंजिनियर्स वगैरे होते आणि या लोकांची एकच भावना आहे, तुम्ही सौंदर्यीकरणाच्या आमच्या कोणताही गोष्टीला विरोध नाही, फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको, ज्यामुळे भविष्यात होणारे अपघात म्हणजे स्तूपाला धोका, बोधिवृक्षाला धोका, ते स्लॅब किती वर्ष टिकेल किंवा टिकणार नाही आणि केव्हा पडेल, हे धोके लोकांसाठी बरोबर नाही. म्हणून अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको ही सर्वांची भूमिका आहे. असं कुणालाही माहीत नव्हतं. स्मारक समितीने हा DP जो सँक्शन मंजूर केलेला आहे तो परस्पर एका खोलीमध्ये मंजूर केलेला आहे. याची जनतेला काही याची बातमी नव्हती, जनतेला याची माहिती नव्हती. मागच्या महिन्यापासून जेव्हा हा कामाला सुरुवात झाली तर जनतेला, कार्यकर्त्यांना असं वाटलं की या ठिकाणी कुणालाही न मानता फक्त 20 ते 25 गाड्या या ठिकाणी रोज येतात. त्या 20-25 गाड्यांसाठी एवढं मोठं पार्किंग आणि एवढा मोठा अवाढव्य खर्च जो शासन करत आहे, त्यामागचं काय कारण आहे? तर तो आहे पार्किंग नको. त्वरित NMRDAने पुनर्विचार करावा या पार्किंगबाबत आणि उर्वरित जो प्रकल्प आहे तो पूर्ण करावा. पार्किंगबाबत आता जो काही खर्च झालेला असेल त्या ठेकेदाराशी चर्चा करून त्या खर्चाबद्दल मार्ग काढावा आणि ही पार्किंग ताबडतोब पुनर्विचार करून थांबवावी असं आमच्या शासनाला आणि स्मारक समितीला विनंती आहे.